हॅलो एव्हरीवन. आजही मी तुम्हाला एक केस स्टडीबद्दलच बोलणार आहे तुमच्याशी सगळ्यांशी. जी केस स्टडी माझ्याकडे आहे आणि मी गेल्या महिन्यापासून त्या केसवर काम करते आहे, त्या क्लायंटवर काम करते आहे. सांगायचं असं आहे की आपण जवळजवळ 3-4 पिढ्या बघितलेल्या आहेत. आपल्या आजी आजोबा, आपले आई वडील, आपली स्वतःची पिढी आहे, आपल्या मुलांची पिढी आहे आणि ही आपल्या मुलांच्या आणि आपल्यामधली जी पिढी आहे, जी 20, 30, 35 अशा वयातली जी पिढी आहे तीसुद्धा. तर पिढ्यांनुसार नात्यांमध्ये झालेले बदल आणि विचारांमध्ये झालेले बदल, आपल्या सगळ्या आवडी निवडी, आपलं शिक्षण, सगळंच म्हणजे आचार विचार, आपल्या सगळ्याच गोष्टींमध्ये खूप 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 बदल झालेले आहेत. आपल्या नीड्स आणि वॉन्ट्ससुद्धा बदललेल्या आहेत काळानुसार. तर या सगळ्या गोष्टी नात्यांवर परिणाम करतात. तर आत्ताची जी माझ्याकडे केस आहे तीही ओळखीनेच आलेली आहे. इथे मी ज्या केस स्टडीज तुमच्याशी ओपनली सांगत जरी असले तरीसुद्धा 100% त्या व्यक्तीचं जे पर्सनल नाव असतं, गाव असतं, ज्या बऱ्याच गोष्टी असतात पर्सनल असतात, त्या फक्त माझ्याकडे इंटॅक्ट असतात. जेव्हा मी 1-to-1 मीटिंग्स घेते तेव्हा रेकॉर्डेड मीटिंग्ज असतात माझ्या त्या, पण माझ्या व्यतिरिक्त ती तिसरी कुठलीही व्यक्ती बघू शकत नाही आणि त्याला माहिती मिळत नाही. त्यामुळे त्या पूर्णपणे सेफ असतात. मी इथे जरी उदाहरणं देत असले तरी फक्त तो अवेअरनेस जागा करण्यासाठी, कारण पर्सन टू पर्सन या सगळ्या गोष्टी वॅरी होतात. हे सेम चॅलेंजेस जर कोणाच्या आयुष्यात असतील तर त्याला सेम सोल्युशन आहे असं बिलकुल नाही. सेम औषध प्रत्येकाला लागू पडत नाही. जेव्हा ते आमच्याकडे येतात, ते माझ्यासारख्या लाईफ कोचेसकडे किंवा काउन्सिलरकडे येतात, तेव्हा प्रत्येकजण त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांना सल्ला देतो. या गोष्टींमध्ये जाताना पायरी प्रत्येक चढावी लागते. त्यांचं पर्सनल आधी सगळ्या गोष्टी जाणून घेणं, मग त्यांचं चॅलेंज नक्की काय आहे, त्यांना नक्की इश्यू काय आहे, त्याच्यामध्ये डीप डाऊन जावं लागतं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे इमोशनल जे परिस्थिती असते, मनाची जी परिस्थिती झालेली असते, ते जे खचलेले असतात, ते जे लो फील करत असतात, त्याच्यामध्ये खूप सपोर्ट करावा लागतो त्यांना. आणि त्या सगळ्या मेंटली गोष्टी त्यांच्या आणि इमोशनली गोष्टी सांभाळून घेऊन एक पायरी चढायची असते, एक स्टेजेस पुढे जायचे असतात. तर आता या मुलीच्या काही झालेल्या आहेत माझ्याबरोबर सेशन्स. अजूनही केस पूर्णपणे सॉल्व्ह झालेली नाही आहे, पण बऱ्यापैकी मला इथे होप्स पण दिसत आहेत. आणि अजून एक 1 मंथचा मी तिला अजून सांगितलं आहे, 1 मंथपेक्षासुद्धा जास्त गेला काळ तरी सांगितलं आहे, तू घेतलास तरी चालेल, कारण हा आयुष्याचा निर्णय आहे. गडबडीत कुठलाही निर्णय आपल्याला घ्यायचा नाही आहे. सेशन्स तिथेच राहतील, सेशन्स वाढले तरी चालतील, सेशन्स परत नाही झाले तरी चालतील, पण तो निर्णय तू घेताना शांतपणे घे, हे फक्त तिला सांगून पाठवलेलं आहे. ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, मेसेजेस चालू आहेत. तिची केस मी आता इथे सांगते. तर 31 वर्षाची ती मुलगी आहे आणि लग्न होऊन तिची 2 वर्ष झाली, हे 3रं वर्ष आहे. मूल बाळ नाही अजून त्यांना झालेलं. घरातले सगळे मागे लागलेत, पण तिच्या मनाची तयारी नाही आहे. गुजराती मुलगी आहे आणि घरात सगळं छान आहे. स्वतः ती IT मध्ये 4 वर्ष काम करत होती लग्नाच्या आधी. लग्नानंतर तिने जॉब सोडला. खूप व्यवस्थित, फायनान्शियल इतकी व्यवस्थित हेल्दी फॅमिली आहे की कशाचीही घरात कमी नाही आहे. फक्त म्हणजे अगदी आजी सासूबाईंपासून घरात सगळी माणसं आहेत, एकत्र कुटुंब आहे आणि हसत खेळत राहणारी मुलगी आहे ती. सगळी माणसं तिला, कारण तिच्या सासरीसुद्धा माहेरीसुद्धा भरपूर माणसं आहे, त्यामुळे तिला सासरी या माणसांची अगदी काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिला एकत्र फॅमिलीत राहायला. पण तिचे मिस्टर फार कडक आहेत स्वभावाने, कारण कन्झर्वेटिव्ह फॅमिलीमध्ये ते लहानाचे मोठे झाले आहेत, त्याच्यामुळे ते जरा स्वभावाने कडक आहेत. त्यांच्यामध्ये असंही नाही की फार वयाचं अंतर आहे, 4 वर्षांचंच अंतर आहे, पण तरी तो घरातला मोठा मुलगा आहे आणि हिच्या घरात ही लहान मुलगी आहे. तिच्या 3ही भावंडांमध्ये ही लहान आहे मुलगी. तर विचारांमध्ये खूप खूप तफावत आहे त्या दोघांच्या. तो खूप स्ट्रिक्ट आहे बऱ्यापैकी आणि ही खूप हसत खेळत मुलगी आहे. मोकळेपणा आहे तिच्या स्वभावामध्ये. समहाऊ तिला ते बर्डन असतं नवऱ्याचं. ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते मोकळेपणाने, पण तो तितका मोकळा नाही आहे स्वभावाने. तर तो ऐकून घेतो, पण काही ठिकाणी तो तिला म्हणतो की तुला नक्की प्रॉब्लेम काय आहे. तर सगळं आहे तुझ्याकडे तरीसुद्धा म्हणजे तुला काही गोष्टी ॲडजस्ट करायच्या आहेत वगैरे. पण त्याच्याकडनं ज्या तिला गोष्टी हव्या आहेत एक पर्सनल लेवलवर नवरा बायकोंच्या, त्या गोष्टी तिच्याकडनं त्याच्याकडनं होत नाही फुलफिलमेंट्स.
तर त्याच्यामुळे ती थोडीशी नाराज आहे. आणि या सगळ्या पिरियडमध्ये काय झालं की 4 वर्षांपूर्वी ती जी जॉब म्हणजे 4 वर्ष जी ती जॉब करत होती आय टीमध्ये, तर तिचा एक ग्रुप आहे. तर ते व्हॉट्सअप असतात, त्यांचे फोन चालू असतात. तिच्या भेटीगाठी आता लग्नानंतर कमी झाल्यात, पण एक दिवस त्यांचं गेट टुगेदर होतं आणि त्यांनी सगळ्यांनी खूप आग्रह केला की आज तरी तू यायलाच पाहिजेस म्हणून. आणि ती त्या गेट टुगेदरला समहाव नवऱ्याने परमिशन दिली, ठीक आहे काही हरकत नाही आहे जायला म्हणून. तर ती बाहेर पडली. आज आता असं झालं की या गेट टुगेदरमध्ये तिच्या प्रोजेक्टमध्ये असणारा जो मुलगा आहे त्याचंही लग्न झालेलं आहे. त्याला आत्ता एक वर्षापूर्वीच बाळ झालं आहे. तर त्यांच्या खूप गप्पा झाल्या. त्यांनी एकत्र प्रोजेक्टवर काम केलं होतं, त्यामुळे त्यांची खूप छान मैत्री होती. तर हळूहळू असं झालं की त्या दिवशीसुद्धा ग्रुपमधून हे दोघं इतके वेगळे होते, इतक्या त्यांच्या गप्पा आणि हे खूप छान झालं. म्हणजे तिलाही खूप दिवसांनी मोकळेपणाने बोलल्यामुळे एवढं बरं वाटलं. आणि मग त्यांचे दोघांचेच पर्सनल मेसेजेस सुरू झाले आणि हळूहळू हळूहळू भेटीगाठी व्हायला लागल्या. आता हे होऊन जवळजवळ 6 महिने झाले होते आणि ती गुंतायला लागली होती. समहाव तोही गुंतायला लागला होता. त्याची जबाबदारी वाढली होती कारण त्याला आत्ता बाळ झालेलं होतं वर्षापूर्वी. त्याचं बाळ जस्ट वर्षाचं आहे, वर्ष झालं त्या बाळाला. आणि त्यांनी सांगितलं त्याच्या घरातल्या सगळ्या गोष्टी आणि तिने सगळ्या गोष्टी सांगितल्या की माझ्याही घरात सगळं चांगलं आहे, पण माझ्या नवऱ्याचा असा असा स्वभाव आहे. त्यांनीही सांगितलं काही गोष्टी माझ्या बायकोशी पटत नाही वगैरे. आणि या गोष्टींमध्ये मी तिला एकच गोष्ट सांगितली, जेव्हा ती माझ्याकडे आली होती तेव्हा तोपर्यंत ती खूपच इन्वॉल्व्ड झाली होती त्याच्यामध्ये. त्याच्याहीपेक्षा मला असं जाणवलं की ती जास्त इन्वॉल्व्ड आहे. कारण समहाऊ तिच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या ज्या नवऱ्याकडनं अपेक्षा तिच्या पूर्ण होत नव्हत्या. फिजिकल लेवलला नाही, ती खूप खुश होती त्या बाबतीत नवऱ्याबरोबर, पण इमोशनली आणि मेंटली जे म्हणतो त्या गोष्टी तिच्या फुलफिल होत नव्हत्या तिच्या नवऱ्याकडनं. तर त्या सगळ्या गोष्टी ती त्याच्यामध्ये बघत होती आणि तो खूप छान मोकळा होता मुलगा. त्याच्यामुळे सगळं एन्जॉय करणं, म्हणजे नाटक बघणं, सिनेमा बघणं, काही काही गोष्टी अशा मजेशीर सगळ्या एकत्र एन्जॉय करणं, शॉपिंग आणि या त्या सगळ्या गोष्टी ती खूप एन्जॉय करायची त्याच्याबरोबर जेव्हा जेव्हा ती भेटायची त्याला तेव्हा. आणि ती या सगळ्या गोष्टींमुळे खूप ती खुश राहायला लागली. तर ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा तिचं असं म्हणणं होतं की मला आता माझ्या नवऱ्यापासून वेगळं होण्याची खूप इच्छा होती आणि मला त्याच्याबरोबर कायमचं राहायचं आहे. तर मी तिला एकच प्रश्न विचारला की त्याची कितपत तयारी आहे. तर त्याची तयारी खरंचच तेवढी नव्हती, म्हणजे तो दाखवायचा नाही. जेव्हा तिने विषय काढला मला भेटल्यानंतर मी तिला काही गोष्टी सांगितल्या समजावून, म्हणजे स्टेप बाय स्टेप झाल्या या गोष्टी. पण मी तिला एकच गोष्ट सांगितली की त्याला चाचपड पूर्णपणे नीट समजून घे की तो तयार आहे का या गोष्टींसाठी. नाही तर असं होईल की तो कधीतरी निघून जाईल पुढे आणि तू तुझा आहे तो संसारही अगदी थोडक्या गोष्टींसाठी गमावून बसशील. तर थोडासा वेळ दे, एकदम निर्णयावर येऊ नकोस, कारण या गोष्टी आयुष्यभर पुरून उरतात नाहीतर. आणि तिने ऐकलं, तिला सगळ्या गोष्टी पटल्या आणि तिने त्याला स्पष्ट विचारलं की जर आपण इन्वॉल्व्ड आहोत एकमेकांमध्ये तर तुझी तयारी आहे का अजून पुढे जाण्याची, म्हणजे आपलं नातं पुढे नेण्याची. तर तो समहाव तयार होत होता, पण त्याची तेवढी हिंमत होत नव्हती. तो हो म्हणाला एका स्टेजला. तो म्हणाला माझंही पटत नाही आहे वगैरे, तुला मी सगळं सांगितलं, पण तो तयार होत नव्हता. म्हणजे जेव्हा जेव्हा विषय निघायचा तेव्हा तो तिला एवढंच म्हणायचं की थांब, अजून माझं बाळ लहान आहे, माझ्यावर आत्ताच जबाबदारी आहे वगैरे, असं करून तो थोडासा टाळत होता. एक गोष्ट मी सांगितली होती तिला निक्षून की फिजिकल लेवलला अजिबात त्या स्टेज पार करायच्या नाहीत, कारण या तुझ्यासाठी खूप पेनफुल ठरतील नंतर. तो पुढे निघूनही जाईल कारण तो अजूनही तुला काही ठाम सांगत नाही आहे आणि नंतर तू खूप म्हणजे तुला खूप असं इन्वॉल्व तू झालेली असेल आणि त्याच्यामध्ये तुझ्या संसारातही तुझं मन लागणार नाही आणि तू गुरफटून जाशील त्याच्यामध्ये अननेसेसरी. तिने ते ऐकलं, पण एक दिवस ते लोक भेटले होते आणि समहाऊ असं झालं की थोडीशी ती कॉन्शियस होती, पण त्या भेटीमध्ये समहाऊ थोडंसं 1-2 स्टेजेस ते पुढे गेले फिजिकली. आणि ती जेव्हा नेक्स्ट सेशनला आली, तिने मला इन्फॉर्म केलं होतं मेसेजवर. नेक्स्ट सेशनला आल्या ती खूप रडली, आधी खूप रडली आणि तिला मी शांत करून एकच गोष्ट सांगितली की एक लकीली गोष्ट ती म्हणाली की मॅम झालं की तुम्ही मला तेव्हा सांगितलं होतं, त्यामुळे मी कॉन्शियस होते त्यावेळेला सुद्धा त्या
म्हणजे त्या मोमेंटला सुद्धा मी कॉन्शियस होते, त्यामुळे समहाव मी सावरले त्यावेळेला. याच्यानंतर मी भेटणार नाही आहे त्याला, आणि मी त्याला हे स्पष्टपणे सांगितलं आहे. आणि तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मी त्या दिवशी त्याला स्पष्टपणे सांगितल्या आहेत. जोपर्यंत तो त्याचा निर्णय देणार नाही तोपर्यंत मी त्याला भेटणार नाही. तर अजूनही मी काही गोष्टी ती काम करते आहे तिच्या स्वतःवर. तिला स्वतःवर काम करण्याची खूप गरज आहे हे मला जाणवलं. त्यामुळे मी तिला काही तिच्यावर स्वतःवर काम करायला गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या ती मला अपडेट करत राहते मध्ये मध्ये. जो तो टाईम स्लॉट दिलेला आहे, या दिवसांनंतर मला या सगळ्या अपडेट्स हव्या आहेत, त्याप्रमाणे ती प्रामाणिकपणे मला अपडेट्स करते. तिच्या पर्सनल गोष्टींमध्ये अपडेट्स देते. तिच्या आत्ताच्या करंट मॅरिड लाईफमध्ये सुद्धा काही गोष्टी तिला सांगितलेल्या आहेत, सजेस्ट केलेल्या आहेत. त्याही गोष्टींवरती मनापासून काम करते ती. आणि जे हे तिसरं हा जो मित्र आहे त्याही रिलेशनशिपवरती गंभीरपणे विचार करते, पण ती आता सावध आहे पूर्णपणे, आणि न भेटता ती डिस्टन्सवर आता त्याच्यावर काम करते. आता या सगळ्या गोष्टींसाठी तिला स्वतःसाठी वेळ दिलेला आहे. तिला सांगितलेलं आहे नेक्स्ट सेशनची अजिबात गडबड करायची नाही. ते सेशन्स माझ्याकडे आहेत पेंडिंग तुझे, आणि अजूनही सेशन्स लागले तरीही चालेल, पण हा लाईफचा डिसिजन आहे तुझ्या, त्यामुळे तो शांतपणे घ्यायचा आहे आपल्याला. आणि या सगळ्या अपडेट्स तिच्या मिळत आहेत मला. ती खूप स्वतःवर काम करते आहे. तिच्या आत्ताच्या करंट मॅरिड लाईफवर खरंच मनापासून काम करते आहे. तितकीच ओढ अजूनही तिला त्याच्याबद्दल वाटते आहे, आणि या भावना वाटणं चुकीचं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्यामध्ये गिल्टी फील होण्यासारखं काही नाही आहे. त्याच्यावर वर्कआउट करायचं असतं आपल्याला. आपलं मन आहे ते जिथे तुम्हाला तुमच्या डिझायर्स फुलफिल होत नाहीत तिथे मन धावतं. जिथे त्या फुलफिल होतात, एखाद्या व्यक्तीकडनं त्या फुलफिल होत असतील, तर तिथे मन आपलं धावणं खूप स्वाभाविक आहे. तर ते त्या मुलीचं होतं आहे. त्याच्यामुळे ती ज्या गोष्टी सांगितल्या आहेत तिने कम्प्लिटली एक सरेंडर म्हणतो त्या लिटरली त्या स्टेजमध्ये ती मुलगी आहे. मला तिचं खूप कौतुक वाटतं. ती ज्या बॅकग्राऊंडमधनं आली आहे ती म्हणजे मला तिच्याकडनं ज्या गोष्टींनी त्या आवेगाने ती सांगत होती, मला खरंच आधी पहिल्या ह्याच्यामध्ये वाटत होतं मी कसं तिला म्हणजे सजेस्ट केलं तर ही ऐकेल ना. पण त्या मुलीने सगळ्या गोष्टी नीट ऐकून घेतल्या. प्रत्येक गोष्ट तिने मला न लपवता सगळ्या गोष्टी तिच्या पर्सनल उलगडून सांगितल्या. आणि आता मी खूप हॅपी आहे, आणि मी वर्कआउट करते आहे मॅडम म्हणून ती मला अपडेट्स देत असते मध्ये मध्ये. सांगण्याचा उद्देश माझा हाच आहे, जरी ही केस सॉल्व्ह झालेली नाही आहे तरी कुठलीच गोष्ट अशी अनसॉल्व्ड राहत नाही. मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतं. तुम्हाला एकच गोष्ट आहे की एखाद्या काउन्सिलरकडे जाणं किंवा डॉक्टरकडे जाताना तुम्हाला नेहमी असं वाटत राहतं आपल्या समाजामध्ये की बापरे, काउन्सिलरकडे जाण्या इतपत केस हाताबाहेर गेली होती, असं सर्रास ऐकायला मिळतं. पण लोकांकडे म्हणजे खरंच म्हणजे पूर्णपणे अवॉइड करा या सगळ्या गोष्टींना. कारण जेव्हा तुम्ही सल्ला घेता तेव्हा तुम्ही कुठेतरी एका योग्य निर्णयाला येऊन पोचता. तर मी माझंच फक्त नाव घेणार नाही, असे कितीतरी सिनियर्स आहेत जे तुम्हाला स्वतःलासुद्धा पर्सनली माहिती असतील, तर त्यांच्याकडे जा आणि योग्य त्या वेळेला या नात्यांचे सल्ले घ्या. आणि जितक्या लवकर तुम्ही जाल तितक्या लवकर या उलगडतील तुम्हाला. आणि तुमचं पुढचं आयुष्य, जर तुमचे पुढचे निर्णय तुम्हाला घेताना कुठे त्रास होत असेल तर त्या गोष्टी लवकर सॉल्व्ह व्हायला मदत होईल. आणि सांगायचा उद्देश इथे असाच आहे की कोणीही इथे देव नाही आहे, सांगणाराही देव नाही आहे आणि सॉल्व्ह करणाराही देव नाही आहे. एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण निर्णय घेतो तेव्हा फक्त कॉन्शियस माइंडनी घेतो. काही गोष्टी अंडरस्टँडिंगनी कम्प्लिटली अंडरस्टँड झालेल्या असतात. आता तुम्हाला कळायला लागलेलं असतं की कॉन्सिक्वेन्सेस नक्की कुठले आहे. म्हणजे मी जर आत्ताच्या मॅरिड लाईफमध्ये त्या मुलीने निर्णय घेतला की मी कंटिन्यू करणार आहे माझं मॅरिड लाईफ आहे ते, तर तिला कॉन्सिक्वेन्सेस माहिती आहेत की इथे जर मी मला इथे राहायचं असेल तर काही गोष्टी कॉम्प्रोमाइजेसही करावे लागणार आहेत, आणि काही गोष्टी माझ्या नवऱ्याला मध्ये बदलण्यासाठी मलाही बदलायला लागणार आहेत. तर इथे कष्ट आहेत, इथे डेफिनेटली कष्ट आहेत. ते ती घेते आहेच, पण ते घ्यायचे आहेत की नाही कम्प्लिटली हे त्या मुलीवर डिपेंड आहे, किंवा अजून कुठल्याही त्या कॅरेक्टरवर डिपेंड आहे, त्या मुलीवर डिपेंडंट आहे. आणि जर आहे ते मॅरिड लाईफ सोडून
जर तिला त्या व्यक्तीकडे जायचं असेल, त्या मुलीकडे, त्या मुलाकडे जायचं असेल, तर तेही चाचपडून बघणं खूप गरजेचं आहे. जो काही निर्णय घेतो आपण त्याच्यामध्ये कॉन्सिक्वेन्सेस ही कॉईनची दुसरी बाजू म्हणजे असतेच. तिथे त्या नात्यावर वर्कआउट तुम्हाला करावं लागतंच. कॉम्प्रोमाइजेस हे पुन्हा येतातच तिथेसुद्धा. तर असं काही नाही आहे की 100% ते तुमचे निर्णय बरोबर जातील, पण तुम्ही कॉन्शियसली ते घेता, पूर्ण अंडरस्टँडिंगने घेता आणि तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी कॉन्सिक्वेन्सेस माहिती असतात. कॉईनची दुसरी बाजूही तुम्हाला दिसत असते. ती तुमच्या मनाची तयारी असेल तर ती तुम्ही उडी मारू शकता. तर या सगळ्या गोष्टी उलगडतात खूप डीप डाऊन बोलल्यामुळे आणि जितक्या तुम्ही गोष्टी पर्सनली त्या सांगता समोरच्याला, तितक्याच गोष्टी तुम्हाला स्वतःला पण उलगडत जातात की मी इथे कुठेतरी अडकले होते आणि माझं मलाच कळलं नाही. ते बऱ्याचदा बोलताना त्या व्यक्तीलाच त्याचं उत्तर मिळत जातं. तर ही केस जेव्हा उलगडेल तेव्हा मी नक्कीच बोलीन याविषयी, तुम्हाला सांगेन, तुमच्याशी शेअर करेन. आणि असं कुठलंही कोणाहीकडे लक्ष देऊ नका. जर तुम्हाला त्याच वेळी वाटलं की कोणाशी तरी बोलावं, सल्लामसलत करावी, तर नक्की तुम्ही सिनियर, जर तुम्हाला कोणीही माहिती असेल किंवा कोणी सिनियर असेल घरामध्ये जे वाईज तुम्हाला वाटतं आहे की त्यांच्याशी बोलावं, तर त्यांच्याशी बोला तुम्ही. पण कोणाशी तरी बोला, मन मोकळेपणाने बोला आणि प्रश्नाची उत्तरं नक्की मिळतील तुम्हाला. तर तुमच्या सगळ्यांच्या आनंदी आयुष्यासाठी, हेल्दी रिलेशनशिपसाठी, हार्मोनियस रिलेशनशिपसाठी माझ्या नेहमीच खूप खूप शुभेच्छा आहेत आणि त्या कायम राहतील. आणि थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी टिल द एंड. थँक्यू. सी यू सून.